Outbreeding devices. Many of the angiospermic plant, that is a flowering plant, produce the bisexual flowers. ज्याच्यामध्ये मेल पार्ट अँड्रोशियम आणि फिमेल पार्ट गायनोशियम असतो. बायसेक्शुअल फ्लावर्समुळे सेल्फ पॉलिनेशन घडतं आणि कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन जर घडलं तर त्याच्यामध्ये येतं इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशनमुळे फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होत असते. आणि म्हणून in spite of bisexual flowers, some of the plant they have produced some of the devices. काही योजना त्यांनी तयार केलेल्या असतात to discourage the self pollination and bring about the cross pollination. Some of the devices made by the plants are unisexuality, dichogamy, prepotency, heterostyly, त्याला आपण हेटेरोमॉर्फी म्हणतो, हर्कोगॅमी अँड सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी किंवा त्याला आपण म्हणतो सेल्फ स्टेरिलिटी. युनिसेक्शुअलिटी. प्लांट आयदर प्रोड्यूस मेल फ्लावर और फिमेल फ्लावर. इथं प्लांट एक तर मेल फ्लावर तयार करेल किंवा फिमेल फ्लावर तयार करेल, दोन्ही सेपरेटली. इफ द मेल प्लांट इज प्रेझेंट इट विल प्रोड्यूस ओनली मेल फ्लावर. If the female plant is present, it will produce the female flower. This condition is called as the dioicism. Since flower is unisexual, self-pollination does not take place. Flower unisexual self-pollination होणार नाही. मलबरी आणि एक्झाम्पल पपैया. प्लांट मे बी मोनोशियस. मोनोशियस म्हणजे मेल अँड फिमेल फ्लावर एकाच प्लांटवरती असतात. एक्झाम्पल इज मेज. मेल फ्लावर अपसाईड अँड फिमेल फ्लावर खालच्या बाजूने असतात. डायकोगॅमी. अँथर आणि स्टिग्मा डज नॉट मॅच्युअर ॲट द सेम टाईम. अशी कंडिशन का ज्याच्यामध्ये अँथर आणि स्टिग्माचा मॅच्युरेशनचा कालावधी वेगवेगळा असतो. दे मॅच्युअर ॲट द डिफरंट टाईम. डायकोगॅमी इज ऑफ टू टाईप, प्रोट्रँड्री आणि प्रोटोगॅयनी. प्रोट्रँड्री, प्रो म्हणजे अगोदर आणि टँड्री म्हणजे अँड्रोशियम किंवा अँथर. अशी कंडिशन का ज्याच्यामध्ये मेल पार्ट म्हणजेच अँड्रोशियम हा गायनोशियमच्या अगोदर काय होतो, मॅच्युअर होत असतो. आणि मग अँड्रोशियममधून जे पोलोंग्रेन्स निघतील ते कुठं जातील, गायनोशियमवरती, त्याच फ्लावरच्या. परंतु गायनोशियम तिथं मॅच्युअर नसतो आणि म्हणून ते पोलोंग्रेन दुसरीकडे जाऊन काय करतात, पॉलिनेशन करतात. आणि याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे इथं सेल्फ पॉलिनेशन घडू दिलं जात नाही. एक्झाम्पल डिसफ्लोरेट ऑफ द सनफ्लावर. प्रोटोगायनी. त्याच्या उलट आहे आता. गायनोशियम मॅच्युअर बिफोर द अँड्रोशियम. म्हणजे इथं फिमेल पार्ट मॅच्युअर होतो अगोदर अँड्रोशियमच्या. स्टिग्मा ऑफ फ्लावर कॅनॉट रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. आता इथं तो स्टिग्मा ते पोलन ग्रेन रिसीव्ह करणार नाही कारण पोलन ग्रेनच मॅच्युअर झालेले नसतात. एक्झाम्पल ग्लोरिओसा. प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी अशी एक कंडिशन आहे का ज्याच्यामध्ये सेम फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहे त्या स्टिग्मावरती डिपॉझिट जर झाले तर त्याचं जर्मिनेशन हे नॉर्मली होतं. आणि दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन जर त्या स्टिग्मावरती डिपॉझिट झाले तर त्याचं जर्मिनेशन कसं होतं, रॅपिडली होतं. आता ग्रीन पोलन ग्रेन हा त्याच फ्लावरचा आहे, त्याचं जर्मिनेशन स्लो होतं. आणि रेड कलरचा पोलन ग्रेन दुसऱ्या प्लॅन्टच्या फ्लावरचा आहे, त्याचं जर्मिनेशन कसं होतं, रॅपिडली. याला म्हणतो आपण प्रीपोटेन्सी. एक्झाम्पल ॲपल. हेटेरोस्टायली, त्याला हेटेरोमॉर्फी म्हणतो आपण. प्रायमुला किंवा प्रायमोर्स हे जे प्लांट आहे त्याला 2 ते 3 प्रकारचे फ्लावर्स येतात का ज्याच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या लेवलला त्यांची अरेंजमेंट झालेली असते, इन डिफरंट लेवल्स. आणि ह्या डिफरंट लेवल्समुळे त्या प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन घडत नाही कारण स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या लेवल्सला प्रेझेंट असतात. ज्या स्टिग्मा आणि अँथरची लेवल एकसारखी असेल त्यांच्यामध्ये घडून येतं क्रॉस पॉलिनेशन. आणि इथं स्टॉप केलं जातं सेल्फ पॉलिनेशन. म्हणून अँथर पॉलिनेट स्टिग्मा ऑफ द सेम लेवल. याला म्हणतो आपण हेट्रोस्टायली. हर्कोगॅमी. इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. हर्कोगॅमी म्हणजे एक प्रकारचं मेकॅनिकल डिव्हाइस आहे. अँड्रोशियम आणि गायनोशियम यांच्यामध्ये एक नॅचरल फिजिकल बॅरियर तयार होतं. बॅरियर म्हणजे अडथळा. बिकॉज ऑफ पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर कॅनॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ द
सेम स्टिग्मा. एक्झाम्पल कॅलाट्रॉपिस. हर्कोगॅमीमध्ये पेंटँग्युलर स्टिग्मा इज प्रेझेंट इन बिटवीन द अँथर. सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी, त्याला सेल्फ स्टेरिलिटी आपण म्हणतो. हे एक प्रकारचं जेनेटिक मेकॅनिझम आहे का ज्याच्यामध्ये जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड ऑन दी स्टिग्मा. S1 जीन S1 पोलन ग्रेनला त्याच वरती जर्मिनेट होऊ देत नाही. डायग्राम जर बघितलं तर क्लिअर आपल्याला समजेल. इथं S2 पोलन ग्रेन जर्मिनेट होऊ शकतो, S3 पोलन ग्रेन जर्मिनेट होऊ शकतो. एक्झाम्पल टोबॅको अँड थिया.